हॅलो फ्रेंड्स, मिराज मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघत आहोत सोलापूर SRPF 4 ऑगस्ट 2024 रोजी पोलीस भरतीमध्ये आलेले काही वेगळ्या प्रकारचे प्रश्न। आपण काही सगळे प्रश्न सॉल्व करून घेणार नाही तर ज्या प्रश्नांना थोडंसं वेगळं, म्हणजे आपण नेहमी जे प्रॉब्लेम सॉल्व करतो त्याच्यापेक्षा थोडंसं वेगळं जर लॉजिक लावायला लागत असेल तरच फक्त आपण फक्त प्रश्न या लेक्चरमध्ये घेणार आहोत। तर बघूयात कशा प्रकारचा हा वेगळा प्रश्न आलेला होता। खाली दिलेल्या अंकांच्या लयबद्ध मांडणीत रिकाम्या जागी कोणते अंक क्रमशः येतील। आता लयबद्ध मांडणी म्हटल्यानंतर आपण आतापर्यंत कसे प्रश्न बघितले होते की 3चा गट असेल किंवा 4चा गट असेल, 5चा गट असेल तर ते ती जी मांडणी आहे ती रिपीट होते किंवा गोलाकार फिरते, क्लॉकवाईज फिरते किंवा एखादा नंबर ऍड होतो, अशा प्रकारचे प्रश्न बघितलेले आहेत। पण इथं जरा वेगळं लॉजिक लागतंय बघा। 6 7 6 6 7 नंतर रिकामी जागा आहे 9 3 नंतर रिकामी जागा 4 3 रिकामी जागा 5 7। ठीक आहे, म्हणजे इथं बघा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे अंक आहेत, म्हणजे इथं ते लॉजिक वापरता येणार नाही। आता बघा इथं जर दोन नंबर घेतले, पहिले दोन नंबर ह्या दोघांची जर आपण बेरीज केली तर ती किती येते? 12 येते। त्याचप्रमाणे याची आणि याचीच बेरीज जर 12 यायची असेल किंवा पहिल्यांदा तुम्ही 2 चे गट करून घ्या। आता याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल या दोघांची बेरीज येते 12, या दोघांची बेरीज येते 12 आणि ह्या दोघांची बेरीज येते 12। म्हणजेच काय, सलग दोन नंबर जर घेतले तर तुम्हाला त्यांची बेरीज 12 यायला पाहिजे। म्हणजे 7 मध्ये किती मिसळल्यानंतर 12 येतील? तर 5 मिसळल्यानंतर। नंतर 8 मध्ये किती मिसळल्यानंतर 12 येतील? 4 मध्ये किती मिसळल्यानंतर 12 येतील? तर 8 आणि 3 मध्ये 9। ठीक आहे, म्हणजेच तुमचं रिकाम्या जागी 5 8 9 हे नंबर येणार आहे। तर अशा प्रकारचा लयबद्ध मांडणी मधला हा टाइप आपण कधी पाहिलेला नव्हता। तर बघूयात अजून एक प्रश्न आहे। हा काही जास्त वेगळा नाहीये, पण त्यातल्या त्यात आतापर्यंतच्या झालेल्या पेपरमध्ये थोडासा वेगळ्या प्रकारचा प्रश्न आहे। तर बघूयात प्रश्न काय आहे। 100 पुस्तकांच्या गठ्ठ्यात मराठी, गणित, हिंदी, इंग्रजी या क्रमाने पुस्तके ठेवल्यास 59व्या क्रमांकावर कोणत्या विषयाचे पुस्तक असेल। आता पहिल्यांदा पुस्तकं कशी ठेवलेत बघा। 100 पुस्तकांच्या गठ्ठ्यात पहिल्यांदा काय ठेवलंय? खाली मराठी ठेवलंय, नंतर गणित, त्याच्यानंतर हिंदी आणि त्याच्यानंतर इंग्रजी। ठीक आहे, असा 4-4चा गट्टा केलाय आणि ह्या टोटल किती पुस्तकं आहेत? 100 पुस्तकं आहेत। पण 59व्या क्रमांकावर 4-4चा गट असेल तर काय करायचं आपण? 4 ने ह्याला भागणार, 4 एके 4 4 एके 4 खाली राहिले 19, 4 इंचक 16, 16 नंतर इथं बाकी किती उरते? 3 बाकी उरते। म्हणजे ज्यावेळेस 0 बाकी उरेल त्यावेळेस एकदम शेवटचं पुस्तक येईल। 1 बाकी उरल्यानंतर मराठी येईल, 2 बाकी उरल्यानंतर ना जर गणित येईल आणि 3 बाकी उरली तर काय येईल? हिंदीचं पुस्तक येईल। म्हणजेच 59व्या क्रमांकावर कोणतं पुस्तक असेल? तर हिंदी हे पुस्तक असणार आहे। म्हणजे काय केलं आपण? टोटल 4चा गट्टा आहे म्हणून 59व्या क्रमांकावर काढायचं होतं, त्याच्यामुळे 59 भागिले 4 केलं। मग असे 4 4 चे 14 गठ्ठे पूर्ण होतील। मग राहिले तिसऱ्या क्रमांकावर 4 4 चे 14 गट्टे पूर्ण झाल्यानंतर पुन्हा इथून सुरुवात होते 1 2 आणि 3 नंबर, म्हणजे बाकी 3 उरते। त्याच्यामुळे हिंदी हे तुमचं काय असेल? उत्तर असेल। ठीक आहे, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स सोबत व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।